अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यामध्ये 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आणि शेतातील उभी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली। यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडलाय। या नुकसानीनंतरही अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले नाहीत, तसंच कोणतीही आर्थिक मदत जाहीर झालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांनी तातडीनं मदतीची मागणी केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी आणि पूरग्रस्त भागासाठी विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी करण्यात आली आहे। या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी टोकाचे निर्णय घेऊ शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे प्रशासनानं यावर तातडीनं लक्ष घालून शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये। आज जो हा प्रारंभ इथे या तालुक्यामध्ये होत आहे, आज 16-17 तारखेपासून जो पंचनामा करत आहे स्पॉटवर सुद्धा गेले नाही आणि शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर यांनी शासनाच्या माध्यमातून हे जे तलाठी मंडळ अधिकारी आहेत यांनी ताबडतोब शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर बंधाऱ्यावर जाऊन त्यांचा स्पॉट पंचनामा करून संपूर्ण सरसकटमध्ये अहवाल शासनाला देण्यात यावा आणि सर्व शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये मदत देण्यात यावी। याकरिता वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने आम्ही आज एसडीओ साहेबांना, अपार साहेबांना निवेदन देण्यात आले। अगर यांनी ताबडतोब शेतकऱ्याविषयी जो प्रश्न जो आहे हा प्रश्न जर यांनी मान्य नाही केला किंवा शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची भरपाई जर दिली नाही, किमान 25,000 हेक्टरी ते शेतकऱ्यांना सरसकटमध्ये शासनाने दिली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं निवेदनाद्वारे कळवलेलं आहे। अगर हे शासनाने मदत जाहीर नाही केली तर आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेते यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढे आम्ही इथं सांगू इच्छितो। प्रतिनिधी अहम रजा खान, मूर्तिजापूर, NTV न्यूज मराठी।